किमया ती ऐकलं फोनवर? कमाल आहे की नाही तिची. म्हणजे सारखं लोकांना धक्का द्यायचा, असं दचकवायचं त्यांना. आणि ही जुनी सवय आहे, जात नाही. वर्षानुवर्ष तशीच आहे ती. अशा खूप खूप सुंदर आहेत का? असं म्हणतात बाबा लोक तिला. नाही नाही, सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना ती ब्युटी क्वीन होती. स्वानंदी, अगं मी काय ओ माय गॉड, स्वानंदी काय ग, काय झालं? एवढी नर्वस का दिसतेस? मी नाही. हो नाही, ऑब्विसली दिसणारच म्हणा. मी पण काय सिली प्रश्न विचारते. तर नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड येणार म्हटल्यावर वाटणारच ना. मी समजूच शकते, एक बायको म्हणून तुला काय वाटत असेल. आणि किमया आणि समर म्हणजे जरा एक्स्ट्रा क्लोज होते ना. आणि त्यात किमयाला समोरचं लग्न झालंय हे माहितीच नाहीये. तिला कळल्यावर धक्काच बसणार आहे. हो, पण खरं तर इतके क्लोज असतील तर आपल्या एवढ्या जवळच्या मित्राच्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालंय हा विचार करून आनंद झाला असेल ना त्यांना. किमयाला समरच्या लग्नाचा आनंद? नाही नाही, उलट इथे आल्यावर काही गोंधळ घालायला नको बाई. ती तू ओळखत नाहीस तिला बाई. किमया आणि समर फक्त मित्र कधीच नव्हते. आता तू आणि समर एकमेकांना मित्र मैत्रिणी समजता ना, पण आहात नवरा बायको. स्वानंदी, कसं आहे, एक स्त्री आणि पुरुष कधीच फक्त मित्रमैत्रिणी होऊ शकत नाही. नाही नाही, मला नाही असं काही वाटत. नाही वाटत तर ठीक आहे, पण मी बाई तुला सावध करायचा प्रयत्न केलाय. कान आणि डोळे उघडे ठेव. वेळ आली की सगळ्या गोष्टी बदलतील आणि कळतीलही तुला. थँक्यू काकू, तुम्ही माझी इतकी काळजी करताय अचानक त्यासाठी. पण ना 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे माझा राजवाड्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या किमया कोणीही असल्या तरी शेवटी या घरच्या पाहुणीच असणार आहेत ना. त्यामुळे मला काय वाटतंय, माझ्या मनात काय येतंय, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या पाहुणचारामध्ये काहीही कमतरता राहणार नाही माझ्याकडून. डोंट वरी. देव करो आणि उशीर होण्याआधी तुला क्लॅरिटी येऊ. आता भलेही तुला फरक पडत नाही म्हणशील, पण किमया आली की बघू ना तुझं काय होतंय ते.